हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वृषाली होनराऊज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आता आपण एक चालू घडामोडीचं एक सेशन करूया. कोणतीही परीक्षा असू द्या, या विषयाला पर्याय नाही. बरोबर आहे. आणि सगळ्यात गोंधळात टाकणारा आणि कितीही वाचला तरी कमी पडणारा असा हा घटक आहे. सो आपला प्रयत्न आहे जे टॉप 50 चे क्वेश्चन्स असतात, ओके, वेगवेगळ्या पुस्तकांच्या संदर्भातून, न्यूजपेपरच्या संदर्भातून आपण हे प्रश्न तयार केलेले आहेत. प्रश्न नाही, सॉरी, वन लाईनर्स मी तयार केलेले आहे. आता ह्या तुम्हाला नोट्स स्वरूपात आहे. तुम्ही ऐका, तुम्ही ट्रॅव्हल करत आहात, घरी काम करत आहात किंवा इतर कुठची गोष्ट आहे, तुम्ही डिनर मध्ये बिझी आहात, झोपायच्या वेळेत, मला असं वाटतं हे फक्त ऐकत राहा. ह्याच्यातले असे मी फक्त वन लाईनर्स आणलेले आहे जे तुम्हाला अगदी वर्ग ड च्या परीक्षेपासून ते राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेपर्यंत तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये याचा संदर्भ लागू शकतो. आणि चालू घडामोडी ही माहितीच पाहिजे, सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे. हे खूप आदर्श झालं. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये येतात, तर हे नवीन सदर ह्याच्यासाठीच मी सुरू केलेलं आहे. आय होप तुम्हाला आवडेल. तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ह्याच्याबद्दल ती मला कमेंटमध्ये दिला तर मला जरा जास्त आनंद होईल. हो की नाही? सो एवढं करू शकता. जास्त नाही, रोज 15-20 मिनिटं याच्यावर काम करायचं आहे, जास्त नाही. महत्वाचे मुद्दे, प्रश्न कुठे फॉर्म होऊ शकतो, कसा होऊ शकतो, हे करायचं आहे. तुम्हाला लक्षात ठेवायला हे सोपं गेलं पाहिजे. आणि ह्याच्या जर का पीडीएफ नोट्स तुम्हाला हव्या असतील तर तुमचं काम काय आहे, एकच आहे, ते म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये मी टेलिग्रामची लिंक टाकत आहे. ती लिंक वरून टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. डन. चलो, लेट स्टार्ट. बघा, चालू घडामोडी पहिला पार्ट आहे. पुढे जाण्याआधी बघा, लक्षात घ्या, या वर्षामध्ये आपल्याला या दोन परीक्षांची अत्यंत काय म्हणतात ना त्याला, आपण खूप अशी हिरिरीने अगदी वाट बघत आहोत. पहिली गोष्ट म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका, ज्याच्या 8,000+ जागा आहेत. आणि इव्हन तलाठीचे तर बरीच हालचाल आहे. गट क एमपीएससी मध्ये गेलेली आहे. आपल्याला अजून क्लॅरिटी नाही आलेली आहे की एक परीक्षा होणार आहे, दोन परीक्षा होणार आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट कन्फर्मली लक्षात ठेवा, परीक्षा एकच होईल. ठीक आहे. मराठी इंग्रजी जे पॅटर्न आहे तसंच होईल. आता हे बघायचं की ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, आणि सिलेबस पण ऍज काही वेगळा राहणार नाही. पण एमपीएससी पॅटर्न नुसार दोन्ही परीक्षा एमपीएससी कडेच वर्ग झालेल्या आहेत, त्यामुळे त्यानुसारच आपण या बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. दोघ्याही बॅचेस फक्त 999 रुपयाच्या आहेत. सो तुमचं फोकस जे काही आहे त्याला अनुसरून तुम्ही ह्या बॅच जॉईन करू शकता. त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आणि बॅचची लिंक ह्या दोन्हीही प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत. आले लक्षात? वेळ दौडू नका, वेळ कमी आहे. माझं एक सूत्र प्रत्येकाला मी एकच सांगते, स्पर्धा परीक्षेमध्ये जर का तुम्हाला यश सध्या काढायचं असेल आणि स्पेशली ह्याच्या सरळ सेवा आहे, तर 90% वर मार्क मिळवणं काळाची गरज आहे. एम आय राईट? सो त्याला अनुसरून करूया. 90% म्हणजे 200 मार्काचा पेपर असेल तर 180च्या वर मार्क मिळवणं हे तुम्ही तुमचं एम ठेवा. 190, 185 त्याच्या वरच मार्क मिळायला पाहिजे. आणि हे जर्नी करत असताना मी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. जे काही प्रश्न असतील एवढा बिंदासली मी माझा नंबर शेअर करते तुमच्या बरोबर, कारण तुमचे छोटे छोटे डाऊट्स असतात ते क्लिअर करता यावे, मूर्खासारखे नाही. आले लक्षात? चलो, टॉपिकला सुरुवात करते मी. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय झालं होतं तर संविधानाची संथाली भाषेमधली राज्यघटना प्रकाशित केलेली होती. सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. कधी झाली होती तर 25 डिसेंबर 2025 ला संविधानाचे संथाली भाषेतील प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुठे झाली होती? राष्ट्रपती भवन, न्यू दिल्ली येथे झालेली होती. सगळ्यात महत्वाचं. आता ही का घेतली? कारण की ही जी संथाली भाषा आहे तिची लिपी कोणती आहे तर ओल चिकी ही लिपी आहे. काय? ओल चिकी या लिपीतच तो प्रकाशित केलाय. आणि विशेष काय आहे तर यंदा म्हणजे 2025 मध्ये ओल चिकी या लिपीची शताब्दी वर्ष साजरी करण्यात आलेली होती आणि त्याचा सन्मान राज्यघटनेच्या माध्यमातून दिला. तर लक्षात घ्या, इकडे तिन्ही ज्या महत्वाचे मुद्दे टाकलेत, लक्षात आले? कोणी केलं, कुठे केलं, कोणत्या भाषेत केलं, त्या भाषेची लिपी कोणती होती, आणि त्या लिपीची शताब्दी साजरी करायची होती 2025 मध्ये, म्हणून याला प्राधान्य दिलेलं होतं. आले लक्षात? पुढे बघा, संथाली भाषेचा समावेश आपल्या 8व्या परिशिष्टात आहे का? 8वं परिशिष्ट काय आहे तर भाषेच्या संदर्भात आहे. 22 भाषा आहे. तर आहे का? 8व्या अनुसूचित समावेश 2003 मध्ये 92व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला. आता तुम्ही मला कमेंटमध्ये टाकायचे की संथाली सोबत इतर कोणत्या भाषा केलेल्या होत्या, इतर भाषा कोणत्या समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या.
ओके, हा प्रश्नाचं उत्तर टाकायचंय. आणि आता ही जी संथाली भाषा आहे ही कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे तर प्रामुख्याने गोष्ट लक्षात घ्या, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहार या 4 राज्यांच्या आदिवासी समुदायातर्फे ही भाषा बोलण्यात येते. कोणते कोणते आहे तर लक्षात घ्या, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहार. ओके, डन आहे. हे 5 मुद्दे क्लिअर आहेत. ह्याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या कुठच्याही परीक्षांमध्ये. ठीक आहे, पुढे बघूया. कोकण रेल्वे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. तर कोकण रेल्वे काय आलंय चर्चेत तर सावंतवाडी हे जे रेल्वे स्टेशन आहे कोकणातलं त्यांचं नाव बदललंय, त्या रेल्वे स्टेशनचं नाव बदललंय आणि लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं करण्यात आलेलं आहे. प्रश्न दोन्ही प्रकारे येऊ शकतो, कोणत्या रेल्वे स्थानकाचं नाव बदललं आणि कोणत्या नावाने रिप्लेस झालं. सो लक्षात घ्या. मग आता ही कोकण रेल्वेची सुरुवात कॉर्पोरेशन कधी झालं हे 19 जुलै 1990 रोजी. ओके, याचा मार्ग कोकण रेल्वेचा तो कुठून आहे तर महाराष्ट्रातली रोहा ते कर्नाटकातील ठोकूर म्हणजे मंगरूळ जवळ एवढा आहे. कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे तर 741 किलोमीटर आहे. किती? 741. आणि त्यापैकी 381 किलोमीटर मार्ग हा महाराष्ट्रात आहे. अशा डिटेल्स येतात का? हो. ज्या तुमची पूर्व परीक्षा असेल, कंबाईनची असेल, राज्यसेवा ह्या ज्या परीक्षा असतात तर ह्या परीक्षांमध्ये असे येतात. स्पेशली कंबाईनची परीक्षा आली तर हे 2 विधान इम्पॉर्टंट आहे. ओके, जर का सरळ सेवेसंबंधी प्रश्न आला तर सिंपल प्रश्न असणार आहे की कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या राज्यांदरम्यान होते, किती मार्ग आहे, महाराष्ट्रात किती आहे, हे बेसिक प्रश्न असतात. ओके, आणि ही पहिली जी फॅक्ट आहे ही सगळ्यात महत्वाची आहे. कोणत्या रेल्वे स्थानकाचं? सावंतवाडी. काय नाव ठेवलं तर लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस. ओके, आता कोकण रेल्वे किती राज्यातून तर बघा, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ ह्या 4 राज्यांना जोडते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ. ओके, ह्याच्यावर एकूण 68 स्थानके आहेत. 34 स्थानके आपली महाराष्ट्रात आहेत. ओके, सगळ्यात महत्वाचं या मार्गावर एकूण 91 बोगदे आहेत. करंट अफेअर्स बऱ्यापैकी फॅक्ट रिलेटेड गोष्टी लक्षात घ्या. रत्नागिरी येथे करबुडे बोगदा हा किती 6.5 किलोमीटरचा सर्वात लांब बोगदा आहे. ही फॅक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. रत्नागिरी येथील करबुडे बोगदा 6.5 किलोमीटर. ओके, जो कोकण ह्याच्यातला. आणि कोकण जी रेल्वे कॉर्पोरेशन आहे म्हणजे कोकण रेल्वे जी आहे त्याच्यामध्ये एकूण किती आहेत 91 बोगदे. बरोबर. आता कोकण रेल्वे हा प्रकल्प कधी सुरू झाला तर 1 मे 1998. त्यावेळेस आपल्या भारताचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत. चलो पुढचा मुद्दा बघूया. आता आसाममध्ये लेटेस्ट न्यूज आहे ही. आसाममध्ये काय झालेलं तर समान नागरी संहिता ह्या कायद्याला हे दिली, मान्यता दिली. समान नागरी युसीसीला त्यांनी विधेयक म्हणजे मान्य केलेलं आहे. तर आसाम हे देशातली 3रे राज्य. मग पहिले 2 राज्य कोणते आहे तर उत्तराखंड आहे आणि गुजरात आहे. ओके, पण आसामची विशेषता काय आहे तर ईशान्य भारतातलं हे पहिलं राज्य आहे. आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं राज्य. ह्यांनी काय केलं, जे पॉलिगामी आहे म्हणजे बहुपत्नीत्व, ओके, सर्व धर्मांसाठी बहुपत्नीत्व हे पूर्णपणे बेकायदेशीर करण्यात आलं. आणि जो कोणी व्यक्ती बहुपत्नीत्व ह्या गुन्ह्यासाठी म्हणजे करेल, हा गुन्हा करेल त्याला कमाल 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. हे ह्याचं विशेष आहे, म्हणून हा चर्चेतला आपला मुख्य मुद्दा ठरतोय. ओके, पुढे बघूया. आता ह्याच कायद्याअंतर्गत त्यांनी विवाहासाठी मुलाचे वय किमान 21 वर्ष आणि मुलीचे वय किमान 18 वर्ष निश्चित करण्यात आलेले आहे. मग पूर्वी काय वेगळं होतं का? पूर्वीही असंच होतं, पण या कायद्याअंतर्गत घडलेली ती घटना आहे. म्हणजे आता आसाममध्ये हा कायदा अशा पद्धतीने पारित झालेला आहे. ओके, आणि जे कोणी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत त्यांना काय करायचंय तर निबंधकाकडे म्हणजे जे काही रजिस्ट्रार असणार आहे, काय करणार राज्य सरकार त्यांच्यासाठी एक रजिस्ट्रार नेमून देणार आहे आणि त्याच्याकडे त्या विवाहाची किंवा त्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या संबंधी निबंधकाकडे नोंदणी करणं हे आवश्यक आहे. ओके, या लिव्ह इन च्या संबंधातून समजा एखादं अपत्य जन्माला आलं तर त्यांना पालकांच्या मालमत्तेस कायदेशीर वारसा हक्क त्यांना मिळणार आहे. आणि जर का त्यांनी विवाह केला, ओके, किंवा घटस्फोट जे काही आहे तर 60 दिवसांच्या आत त्यांना नोंदणी करणं अनिवार्य आहे. त्या निबंधाकडे जे काही रजिस्ट्रार असणार आहे त्यांच्याकडे तर सांगायचं की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो. ओके, पण त्यांचं मन बदललं, त्यांनी लग्न केलं किंवा ते वेगळे झाले तर 60 दिवसांच्या आत त्यांना कळवणं गरजेचं आहे. म्हणजेच घटस्फोट आणि त्याच्यातून म्हणजे जे कोणी अपत्य जन्माला येईल त्याला सुद्धा कायदेशीर वारसदार हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सो ही न्यूज एनी हाऊ इम्पॉर्टंट ठरतेच.
ठीक आहे. पुढे बघा, आता पहिले राज्य जे महिला हेल्पलाईन सुरू करते ते म्हणजे महाराष्ट्र. याच्यावर हमखास प्रश्न असणार आहे. ओके, काय नंबर आहे? 155-209 हा टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. आणि महिलांसाठी 155-209 असा टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुरू करणारं काय झालेलं आहे? महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. इज दॅट क्लिअर? ओके, ह्याचा उद्देश काय आहे? तर महिलांचे सक्षमीकरण, संरक्षण आणि तातडीची मदत सुनिश्चित करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दोनच इम्पॉर्टंट आहे. हेल्पलाईनचा नंबर लक्षात घ्या, 155-209. आणि असं करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे महाराष्ट्र. ओके, पुढे बघा, पेसा कायदा आणि पेसा प्रादेशिक परिषद. ओके, सगळ्यात महत्वाचं पेसाचं पूर्ण नाव तर द प्रोव्हिजन ऑफ द पंचायत एक्सटेन्शन ऍक्ट 1996 म्हणजे 1996 मध्ये हा हे केला कायदा तयार केलेला आहे. तर ह्याची एक प्रादेशिक परिषद झालेली होती 23 डिसेंबर 2025 ला विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. ओके, या परिषदेचा मुख्य उद्देश काय? तर 5व्या अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती अतिशय प्रभावीपणे करायची होती. ओके, म्हणजे लक्षात घ्या, प्रश्न असा आला, पेसा कायदा कोणत्या अनुसूचीशी निगडीत आहे? आणि असा प्रश्न येऊन गेला आहे तर 5वी अनुसूची हे इम्पॉर्टंट आहे. आता 5व्या अनुसूचीमध्ये कोणत्या राज्यांचा समावेश होतो? ते मी दिलेलेच आहे. 10 राज्यांचा समावेश होणार आहे. 10 राज्यांमध्ये हा कायदा असणार आहे. पण पहिले लक्षात घ्या, पेसा कायदा कधी 24 डिसेंबर 1996 पासून लागू करण्यात आला. हा कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर लक्षात घ्या, बुरियन समितीच्या शिफारशींवर तयार करण्यात आला. ओके, 73व्या घटना दुरुस्तीद्वारे या अनुसूचित क्षेत्रांना कलम 244 उपकलम 1 लागू करण्यात आला. ओके, आणि हा कायदा आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र आणि राजस्थान ह्या 10 राज्यांमध्ये आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हे मॅपद्वारे जर का लक्षात ठेवला तर सोपं जाईल. आंध्र प्रदेश, तेलंगणा म्हणजे सगळं जे मिडल आपला जो पार्ट आहे आपल्या देशाचा, वरचाही नाही खालचाही नाही, अशा पद्धतीने लक्षात घ्या. गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा म्हणजे लक्षात घ्या जिथे अनुसूचित जमाती जास्त राहण्याची शक्यता आहे ते. आता हे सगळेच्या सगळे राज्य असायला लक्षात राहणार नाही. सरळ सेवेमध्ये किती राज्यांमध्ये लागू आहे? तर 10 राज्यांमध्ये. असा सरळच प्रश्न असा, कोणतं कलम लागू केलं असा प्रश्न येऊ शकतो. कोणती समिती? ही माहिती कंबाईन परीक्षा किंवा ज्या थोड्याशा, जसं आता तलाठी पण एमपीएससी कडे गेले, त्यामुळे मला असं वाटतं थोडासा दर्जा वाढू शकतो. सो तो त्यानुसार आपल्याला ह्या बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. आले लक्षात? पुढे बघूया आता सगळ्यात महत्वाचं. येस, पुढे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्यापैकी बरेचसे लोक हे अनेक सरळ सेवा परीक्षांचा अभ्यास करत असतात. तर ही संपूर्ण सरळ सेवा बॅच त्यांच्यासाठी आहे. एमपीएससी, टीसीएस, आयबीपीएस अशा म्हणजे ज्यांच्या मार्फत ही परीक्षा होईल तर ही बॅच तुम्हाला तिथे उपयुक्त पडणार आहे. ऑलमोस्ट 10+ पोस्टचा अभ्यास आपण याच्यामध्ये करून घेणार आहोत. या बॅचची फीज आहे फक्त 1499 रुपये. आणि तुम्हाला ही बॅच जॉईन केली तर एक गोष्ट लक्षात घ्या, वर्षभर अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, पीडीएफ नोट्स अवेलेबल असणार आहेत आणि आपण 5000+ प्रश्नांची तयारी याच्या माध्यमातून करून घेणार आहोत. लक्षात आलंय? ऍप डाउनलोड करा. या बॅचची लिंक सुद्धा मी लवकरात लवकर तुम्हाला तिथे म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करून ठेवते. आले लक्षात? पुढे बघा, आता नोव्हेंबर 2025 मध्ये काय झालं होतं, तर काही राज्यांच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाली. 2000 मध्ये 3 राज्य स्थापन झाली होती. पहिलं छत्तीसगड 1 नोव्हेंबर 2000 ला एमपी मधून ते बाहेर पडलं. उत्तराखंड 9 नोव्हेंबर 2000 मध्ये युपी मधून बाहेर पडलं. आणि झारखंड 15 नोव्हेंबर 2000 ला बिहार मधून बाहेर पडलं. सो ह्या तिन्ही राज्यांची निगडीत म्हणजे कलम क्रमांक लक्षात घ्या, 1 ते कलम क्रमांक 4 हे इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण 25 वर्ष झालेले आहेत. तर हे राज्याअंतर्गत, देशांतर्गत राज्याची विभागणी करणं याच्यासाठी कोणतं हे लागतं? साध्या बहुमताद्वारे ही घटना दुरुस्ती होते की साध्या बहुमताद्वारे ही तरतूद करण्यात येते, हे लक्षात घ्या. ओके, आणि कोणतं कलम आहे तर इथे लक्षात घ्यायचं, इथे आर्टिकल नंबर 3 आहे. ओके, कोर भाग सांगायचं डिस्कशन केलं तर. आता 1 जानेवारी 2007 मध्ये उत्तरांचलचे नामांतर उत्तराखंड असं झालेलं. त्याच्यानंतर असंच काय ओडिशा वगैरे चेंज झालं. पण लक्षात घ्या, ओडिशा, उत्तरांचल, उत्तराखंड जे 9 नोव्हेंबर 2000 ला युपी मधून बाहेर पडलेलं आहे. सो हा प्रश्न त्या अनुषंगाने महत्वाचा ठरतो. असा डायरेक्टली जोडा लावायचा पण प्रश्न येऊ शकेल किंवा जुनं नाव
आणि बदललेलं नाव ह्याची जी डेट आहे त्याचाही संबंध इथे प्रश्न येऊ शकतो. लक्षात आलंय? पुढे बघा, महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक. ऍक्च्युली हे काय झालेलं होतं, ही लोकसत्तामध्ये आलेली सगळ्यात महत्वाची बातमी. काय म्हटलंय तर केंद्रीय कायद्यातील तरतुदीनुसार अस्तित्वात आलेल्या प्राधिकरणांवर राज्य सरकारने अधिकारी नेमल्यास ते राज्य सरकारच्या लोकायुक्ताची कार्यक्षमता घेतात. उदाहरणार्थ रेरा हा जो कायदा आहे, ओके, तो केंद्र सरकारचा कायदा आहे, तर त्यावर नियुक्त केलेला अधिकारी हा देखील राज्य लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत येऊ शकतो. ओके, हा सांगायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. आता हे झालं काय, कंबाईन रिलेटेड इन्फॉर्मेशन. ओके, इम्पॉर्टंट काय आहे तर लोकायुक्त कायदा 1971 महाराष्ट्रामध्ये तयार झालेला होता. महाराष्ट्र लोकायुक्त संस्था स्थापन करणारे भारतातले पहिले राज्य आहे. महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त न्यायमूर्ती SP कोतवाल, सध्याचे लोकायुक्त कोण आहे न्यायमूर्ती विद्यासागर कानडे. आणि भारतात सर्वप्रथम लोकायुक्त कायदा कोणी तयार केला तर तो ओडिशा या राज्याने केला. ओके, ते लेटेस्ट मधली न्यूज होती. सो हे आपले परीक्षाभिमुख सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत. आणि कंबाईन मध्ये ह्याच्यावर प्रश्न आला तर एक क्लिअरली मी तुम्हाला एक्झाम्पल दिले की केंद्रीय कायद्याअंतर्गत जरी एखाद्या संस्थेची निर्मिती झाली तर त्यावर नियुक्त केलेले जे कोणी अधिकारी आहे त्यांच्यावर लोकायुक्तांचं नियंत्रण राहणार आहे. ओके, आणि हा बदल महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यामध्ये करण्यात आला. ओके, नेक्स्ट बघा, मैथिली ठाकूर ह्यांच्याबद्दल महत्वाचे म्हणजे मैथिली ठाकूर बिहारमधून ओके इथे सर्वात तरुण आमदार ठरलेले आहेत. बिहार नाही तर त्या भारतातल्याच ओके म्हणजे देशातील सर्वात तरुण आमदार बनले आहेत. बिहार मधला दरभंगा जिल्ह्यात अलीनगर मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. लक्षात आलंय? कुठे? दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाचे. आणि त्या कोणत्या पक्षाच्या आहेत तर त्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार. आणि आपले जे आता सध्याचा फेवरेट क्रिकेटर वैभव सूर्यवंशी, आय थिंक ते दोघं कझिन्स आहेत. एकदा कन्फर्म करा, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं बरं का मी. इथे काय असा प्रश्न येणार नाही कोण कोणाचा भाऊ कोण कोणाची बहीण, फक्त तुमच्या लक्षात राहावं. ओके, आणि इम्पॉर्टंट काय आहे त्यांचा मतदारसंघ इम्पॉर्टंट आहे, पक्ष महत्वाचा आहे आणि त्या भारतातील सर्वात तरुण आमदार सध्या आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा बूथ लेवल ऑफिसर सगळ्यात महत्वाचं. बूथ लेवल ऑफिसर काय असतो तर विशिष्ट मतदान केंद्रासाठी जबाबदार, म्हणजे एका मतदान केंद्र त्याच्या अंडर असतो. ठीक आहे, त्यांची नेमणूक कोणाद्वारे होते तर जिल्हा निवडणूक अधिकारी करतात. ओके, आणि त्याच्यासाठी ते काय करतात तर मतदार नोंदणी अधिकारी ओके कोण आहेत मतदार नोंदणी अधिकारी यांची ती काय घेतात यांच्या सहाय्याने करतात. ओके, ह्यांची तरतूद कुठे केली आहे लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 च्या कलम 13B(2) अंतर्गत केलेली आहे. कंबाईनचा जो मुख्य परीक्षेचा पेपर होईल त्याच्यासाठी ही फॅक्ट खूप जास्त महत्वाची आहे. इव्हन तलाठ्याच्या परीक्षेमध्ये सुद्धा ही फॅक्ट महत्वाची ठरते. समजतंय तुम्हाला? फक्त म्हणजे नॉर्मल परीक्षा नसेल की कोण त्यांची नेमणूक करतो तर जिल्हा निवडणूक अधिकारी. कोणाचं सहाय्य घेतो तर मतदार नोंदणी अधिकारी. ओके, आता हे सामान्यतः कोण असतो तो तिकडचा स्थानिक किंवा निमशासकीय कर्मचाऱ्याचीच नियुक्ती केली जाते. आता इम्पॉर्टंट काय आहे तर ह्या जे बूथ लेवल ऑफिसर आहे त्यांच्या कार्यासाठी गरुड ऍप विकसित केलेला आहे. ओके, हा आपल्याला असणारा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. पण तुम्हाला कन्सेप्ट लक्षात राहावी म्हणून डिटेलमध्ये घेतो. ओके, आणि हे जे असतात हे काय करतात तर भारतीय निवडणूक आयोग आणि सामान्य मतदारसंघ यांच्यामध्ये महत्वाचा दुवा म्हणजे कोण आहे हे बूथ लेवल ऑफिसर. लक्षात आलं? त्याच्यानंतर बघा हेट स्पीच विरोधी कायदा करणारा म्हणजे काय हेट स्पीच म्हणजे काय सरकारबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जे सतत गरळ ओकणारे जे आहेत त्यांच्या विरुद्ध कायदा करणारे विधेयक मंजूर करणारे कर्नाटक देशातलं पहिलं राज्य झालेलं आहे. ओके, आता हा आपल्या शेजारचाच आहे. आता त्याचे मुख्यमंत्री पण बदललेले आहेत. सो हा थोडासा युनिक ज्या ठिकाणी जे पहिलं होतं ना ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आसामच्या जसं UCCचा ऍक्ट हे केला त्याच प्रकारे बहुपत्नीत्व प्रथेवर बंदी आणणाऱ्या विधेयकाला बहुपत्नीत्व कोणत्याही धर्मातलं बहुपत्नीत्व याला मान्य नसणार आहे. त्याच्यानंतर राज्य बार काउन्सिलच्या निवडणुकांमध्ये महिलांसाठी 30% आरक्षण सुनिश्चित करण्यात आलेले आहे. महत्वाचे फॅक्ट आहे. ओके, म्हणजे राज्यामध्ये जे हे आहेत आपले जे वकील आहेत त्यांचं जे बार काउन्सिल असतं तर तिकडे 30% आरक्षण महिला वकिलांसाठी करण्यात आलेलं आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. आणि अजून एक आधार कार्ड ही जन्मतारीख जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्य धरणार नाही अशी अधिसूचना उत्तर प्रदेश सरकारने दिलेली आहे. तिकडे सगळ्यात जास्त घुसखोर असतात आणि तिथे सगळे बऱ्यापैकी कांड असतात. पण ठीक आहे, चला आधारला
ते मान्यता देणार नाही. ओके, जन्मतारखी किंवा जन्माचा पुरावा हा एक इम्पॉर्टंट फॅक्ट त्याच्यासाठी ठरतो. तर आजच्या सेशन मध्ये आय थिंक इम्पॉर्टंट सगळे सेक्शन्स मी कंप्लीट केलेले आहे. तुम्हाला नक्कीच आवडले असतील, असेच आवडणार आहे किंवा असेच म्हणजे तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती मला असं वाटतं ती व्ह्यूजच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून ऍड करायला नक्कीच हरकत नाही. तुम्हाला रात्री हे सेशन मी देते याचं कारण असं आहे, रात्री झोपताना आहे ना एक क्विक रिव्हिजन करंटची टाकली ना की थोडंसं रिलॅक्स वाटतं, असं माझा अनुभव आहे. कारण बाकीचा कोर अभ्यास हा संपत नाही आणि हे सेशन आपले चालूच राहणार आहे. ओके, तो लवकरच भेटूया पुढच्या सेशन मध्ये. आय होप तुम्हाला आवडेल. जे काही डाऊट्स असतील फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. बाय, टेक केअर, जय हिंद.